खाली बसा आता घोगरे सर आणि बुंदे दावा. कारण हे जे दिसतंय का नाही ही 27 डिसेंबर ची लागण आहे आणि आजची तारीख 23 मे 2026 आहे. 5 महिन्याला 4 दिवस कमी. 5 महिन्याला 4 दिवस कमी. खालनं वरपर्यंत जर हाय असा कॅमेरा घेतला तर केळीची वाढ किती नाही म्हणलं तरी 15 फुटाच्या आसपास सहज येईल, सहज. काही कमी पडायची नाही. आणि 2 पाल्याची मधली अंतरी, खालचा जो पाला खाली पल्लाय बेडवरती तो हिरवा आहे आणखी. बरोबर आहे का? पाला बघ कसं वाचतोय आता वारीने, जस काय ते एखाद्या पालाचा कागद आहे बाजारातल्या. जाड ताडपत्रीचा. साहेब नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं मोठ्या आवाजात. सूरज काय आता पोमलवाडी, तालुका तालुका करमाळा, करमाळा, जिल्हा सोलापूर. बरं आता ही केळीची जी लागण केली ही किती बाय किती वरची लागण आहे आपली? 7x4 म्हणजे समोर 4 आणि 2 वळीची मध्ये 7. आणि जात कुठली आपल्या केळीची? मायक्रोसन. आणि ही जी लागण तारीख किती आहे? लागण 26 डिसेंबर 2025. 26 डिसेंबर 2025. आणि आजची तारीख काय? 15. म्हणजे हे 15 आणि ते थोडक्यात 5. 15 आणि 5 20. म्हणजे 20 दिवसाची लागण आहे. बरोबर आहे का? तर आपण काय करणार आहे हितनं पुढं आता टोटल किती रोप आहेत आपली? खालचा एक कट आहे, ही एक आणि वरचा एक. 2,500 रुपये. 2,500 रुपये. तर आता ही टोटल जी 2,500 आपली झाडं आहेत तर ह्या झाडांना तुम्ही काय करणार आहे की आज 15 जानेवारी 2026 आहे. हितनं पुढं तुम्ही वापरा बायोनिकचं मार्गदर्शन तुमच्या मध्ये चालू करणार आहे. 1 महिन्याच्या अंतराने जे आपले डोस असतात त्या पद्धतीने आपण तुम्हाला देणार आहे. तर ही केळीला आता तुम्ही वापरताय पण ह्याच्या अगोदर तुम्ही आपलं मार्गदर्शन वापरलेलं आहे. गेल्या वर्षी बी अगदी जानेवारीतच अशाच टायमिंगला घेतलं होतं. त्याच्या अगोदर बी तुम्ही 23 मध्ये प्लॉट केलता, त्यावेळेस बी घेतलं होतं, 24 मध्ये घेतलं होतं आणि 25 मध्ये बी, आज 26 मध्ये बी तुमचं चालूच आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ह्या वापरा बायोनिक वापरावं का वाटतं? ह्याच्या पाठीमागचं काय उद्देश काय तुमचा? वाढी चांगली, म्हणजे रिझल्ट आहे म्हणून तुम्ही आपलं दरवर्षी लागण केली की आपलं पहिल्यापासून वापरताय. बरोबर आहे का नाही? आधी मध्ये काय डोस चुकतात तो पार्ट वेगळा आहे पण तुम्ही लागण केले होतं पहिल्यापासून 100% वापरता की जेणेकरून प्लॉट खालीवर होऊ नये, तुटाळी होऊ नये, गच्चा धरू नये. ह्याच्यासाठी तुम्ही 3-4 डोस तर पहिले वापरतात. परत बऱ्याच वेळा होतं नाही होतं तो पार्ट वेगळा आहे पण पहिल्यांदा 3-4 डोसला तुम्ही कंटिन्यू असताय. बरोबर आहे का? तर तुमच्या आता ह्या वर्षी आपलं वापरा बायोनिक आता इथनं पुढे आपण वापरणार आहे ह्याच्यामध्ये काय बदल हो तुमची काय अपेक्षा आहे? एकसारखी वाढ एकसारखी हो. आता कारण आता थंडी संपली, आता सुरू झाले टेम्परेचर सुरू होणार. आता इथनं पुढे ऊन जास्त बळावणार आणि केळी जसं थंडीला गच्चा धरला म्हणजे वाल पिवळं निघत होते तसं आता पोगा थांबणार म्हणजे वाढ थांबणार. काळुकी असणार पण वाढ थांबणार. येणाऱ्या दिवसात आपल्याला पाहिजे की आता 20 दिवसाची लागण वापरा बायोनिक वापरल्यामुळं इतरांची केळी आणि आपल्या केळीतला फरक. ओके, दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. सूरज काय पोमलवाडी, करमाळा, तालुका आणि जिल्हा सोलापूर. बरोबर आहे. आपण ह्या प्लॉटसाठी 15 जानेवारी 2026 ला वापरा बायोनिकचं मार्गदर्शन देताना काही फोटो आणि व्हिडिओ आपण पूर्ण प्लॉटवरती फिरून घेतलेला होता. बरोबर आहे की नाही? तर आज आपण पूर्वावस्था जिथं काढली होती तिथं 4थ्या झाडापाशी काढली होती. म्हणजे पहिली रांग, ही दुसरी रांग, तिसरी रांग, पहिलं झाड, दुसरं झाड, तिसरं झाड, हे 4थं झाड. म्हणजे ह्या 4थ्या झाडाची जर आज उंची बघितली तर एवढी आहे, 5वीची बघितली तर इतकी आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की तुम्ही आपण दिल्यानंतर आतापर्यंत जर बघितलं तर 15 तारखेला तुम्ही सोडलं होतं. आजची तारीख किती आहे? आज 24 आहे. 24 मार्च 2026. म्हणजे 24 मार्च 2026 म्हणजे 15 जानेवारीला दिलं, 15 फेब्रुवारीला 1 महिना झाला, 15 मार्चला 2 महिने झाले आणि हे 5 आणि 4 म्हणजे 2 महिने आणि 9 दिवस झाले थोडक्यात. मग त्यावेळेस झाडं कुठं होती आणि आता बघितलं तर हे झाडाची उंची माझ्या खांद्याला लागते. आता हे थोडंसं बांधाच्या कडचं आहे, बारीक मोठं नाही असा विषय नाही.
पण जर आता तिथं पण आपण बघितलं तिथं अगदी खांद्याच्या वर गेले म्हणजे पलीकडच्या काठात हा. आहे की नाही. मग तुम्हाला दिल्यानंतर सोडल्यानंतर स्प्रे घेतल्यानंतर ही वापरा बायोनिक मध्ये काहीतरी पॉवर आहे, किती दिवसांनी जाणवलं? 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, 1 महिन्यानी? 8, 9, 10, 15 दिवसाचा 10-15 दिवसात जाणवलं. आता आम्ही तुम्हाला जसं लिहून दिलं तसे डोस सोडले, तसे स्प्रे केले का त्यातलं काय आणखी शिल्लक आहे घरी? शिल्लक आहे ना, ग्रोथ शिल्लक आहे आपल्याकडे. ग्रोथर शिल्लक आहे स्प्रेच? हा, स्प्रेचं एक सोडायचं राहिले खाल्लं, ग्रोथर रोवर सोडलंय. म्हणजे रोहर सोडलंय, गुरुथर सोडायचं राहिले दुसऱ्या डोस मधलं. पहिल्या डोस मधलं रोहर गुरुथर गेलंय, बरोबर आहे का? मग आता ही जी तुम्ही थोडक्यात वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेतलं, जमिनीतले डोस सोडले, स्प्रे घेतले, तुम्ही इतर शेतकऱ्यांना ज्यांची काही केळी टेम्परेचरमुळे पोगा धरती, 2 पाल्याच्या मध्ये अंतरी पडाना, त्यांच्यासाठी एक सल्ला संदेश आपल्या ह्या प्लॉट मधला रिझल्टला घेऊन तुम्ही काय सांगू शकाल? चांगलं ही वापराय चांगले. आता हे तुम्ही तसा बारीक अभ्यास केल्यावर तुम्ही किती वर्षापासून वापरताय? 2-3 वर्ष झाले आपलं. 3रं वर्ष आहे. बरोबर आहे ना? म्हणजे मी मुद्दाम का विचारतोय की तुमच्या पप्पांना तुम्हाला आठवण होती, कधी होती? ज्या वेळेस प्लॉट थांबवतो, कुठतरी प्रॉब्लेम मध्ये येतो, त्यावेळेस तुम्हाला 100% आठवण होती की वापरा बायोनिकचा 1 डोस 2 डोस वापरू आणि थांबलेला थोडासा प्लॉट बाहेर काढू, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही हे जे काही मार्गदर्शन आता पूर्ण, आता आपली किती झाड आहेत हे सगळे? आपली 24 झाले. 24 झाड. हे 24 झाडाला पूर्ण डोस घेतलेला आहे तुम्ही. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन वापरा बायोनिकचं समाधान आहे? चांगलंय. ओके. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायोनिक कंपनीकडून, कॅमेरा धरलेल्या गजानन साळुंके सरांकडून, करमाळच्या, तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं मोठ्या आवाजात. सूरज कैलास काय, गाव? पत्ता पोमलवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तर आपण ही केळीची ज्यावेळेस आपण पूर्वावस्था काढली होती त्यावेळेस आपण त्या तारखेचा उल्लेख आहे. त्यानंतर आपण दुसरी अवस्था पण ह्या केळीची घेतलेली. आज आपण 3ऱ्या अवस्थेचा ही व्हिडिओ आणि फोटो घेतो. आज तारीख किती आहे? आज 23 मे 2026. तर आपण तुमच्या ह्या शेड्यूल मध्ये वापरा बायोनिकचं ह्याला मार्गदर्शन दिलेलं आहे. तुम्ही त्याला आता वापरलेलं आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला लिहून दिलं त्या पद्धतीने तुमच्या ह्या शेड्यूल मध्ये. आता तुम्हाला आपण ज्यावेळेस पहिला डोस दिला त्यावेळेस कसा फरक पडला ती पहिल्या व्हिडिओ मध्ये आहे. दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बी जे काय फरक आहे तुम्हाला दिसतोय. आता तुम्ही ही केळी काय बांधलेली नाही, अगोदरच ज्यावेळेस तुम्ही केळी केली त्यावेळेसच मल्चिंग वर केली, खतं वगैरे भरून. आणि जी काय आहे तुमच्या शेड्यूल मध्ये आता फक्त वॉटर सोलेबल चालू आहे का दुसरं काय चालू आहे? वरनं बेसळ फिसळ परत काय घेतलाय? एक बेसळ कागद फाडून मध्ये टाकलाय. किती दिवसापूर्वी? आताच घेतलाय, एवढं काल परवा. म्हणजे काल परवा झालाय. त्याच्या अगोदर फक्त वॉटर सोलेबल चालू. वॉटर सोलेबल तुम्ही काय काय देत होता? आपलं हेच 24 24 12 61 13 40 13 पोटॅशी, बरोबर आहे ना? तर तुमच्या हे शेड्यूल मध्ये फक्त वापरा बायोनिक ऍड केले ना. आता तुम्ही काल परवा दिवशी बेसळ केलाय कागद फाडून, ते 2 झाडाच्या मध्ये. मग तुमच्या ह्या शेड्यूल मध्ये हे गेलं. तुमच्या बरोबर ज्यांची केळी त्यांच्या केळीतली तफावत आणि आपल्या केळीतली तफावत तुम्हाला काय वाटते? फरक आहे ना. म्हणजे काय? वाढ चांगली झाली, बुंदा चांगला झालाय. बुंदा चांगला आहे. आता आपल्याकडे मीटर नाही, तो पार्ट वेगळा आहे. जर मीटर असता तर आपण ती बी मुपून दावला असता. पण किती नाही म्हणलं तरी 25 इंचाच्या पुढं आणि 30 इंचाच्या आसपास असं नाही का, असा अंदाज आहे. मीटर असल्यावर आपण डायरेक्ट काढून मुपतो, तो पार्ट वेगळा आहे. तर तुम्हाला जो ही इतरांच्या प्लॉट मधला ना आपल्या प्लॉट मधला जो बदल आहे, केळी क्षेत्रात ज्यांची केळी थोडक्यात लागण केल्यापासून वय खाणं हे जरा बांधाच कडच ही गच्चा धरलेलाच असे काय. आता जी काय केळी वय खाते, वेळ घेते, कुठलाही शेतकरी असो त्याला खर्च कष्ट भरपूर करत असतो. पण जी केळी वय खाती, वेळ घेती, गच्चा धरती, पोगा पाहिजे असं चलत नाही, त्यांच्यासाठी तुम्ही ही एकदम तुमचा जबरदस्त आलेला प्लॉट आहे. हे अनुभवाला घेऊन एक सल्ला संदेश म्हणून काय सांगाल की बाबा वापरा बायोनिकला आपण चालू केल्यावर कंटिन्यू वापरलं पाहिजे, एखादा डोस घेऊन तरी रिझल्ट बघितला पाहिजे का आपण फक्त हे व्हिडिओ पाहत राहिलं पाहिजे? रिझल्ट कसा येईल आपल्याला? एका ते वापरून रिझल्ट बघितला पाहिजे ना कसा काय ते, बरोबर आहे ना? कारण विषय कसा आहे, बारीक जरा अभ्यास केला तर तुम्ही ह्याला पप्पांनी तुमचे सांगितलं की आपल्याला ह्याला कंटिन्यू करायचे, बरोबर? तुम्ही लागण केली गेली की सुरुवात केली, म्हणजे आपण त्यात आपल्याकडे व्हिडिओ फोटो पहिली बी आहेत, दुसरी अवस्था पहिली अवस्था आणि आता आपण तिसरी काढतो. ही व्हिडिओच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? तुमच्या बरोबरची केळी आणि तुमची केळी तारखेचा जो उल्लेख केला, लागण तारीख किती आपली ह्याची? 27 डिसेंबर. 27 डिसेंबर. आता आपण आतमधनं बी आतमध्ये सर कॅमेरा, म्हणजे आपण ही आतमध्ये झाडांची वाढ कशी झाली या, बुंदा कसा असेल, 2 पाल्याच्या मध्ये अंतरी कशी या,
थोडस. या नाही इकडं या गोगरेचा पाऊस पुढं. आणि हाय असं तिथनं कॅमेरा फक्त खाली फिरवा, हे जे बुंदे वगैरे सगळे दिसतात. बारीक अभ्यास केल्यावर कसला कागद वाजवतो म्हणजे पान आवाज काळू केले टिकून आहे बरं का प्लॉट. 2 पाल्याच्या मध्ये अंतरी. बारीक अभ्यास केला ना घोगरे सर. एकच झाड घेऊ आपण थोडस, कुठलं जरी बघितलं तरी ती घ्या, ही घ्या, कुठलं घ्या. ही 2 ह्याला लाली आहे, 2 पाल्याच्या मधली अंतरी ही वर, आणि ह्याला पाऊंडरी. आणि पोगा पण बघा, ह्याचा बघा, त्याचा बघा, काय ह्याचा बघा पोगा कसा एकदम. तुम्हाला लावतो पोगा बघा कसा दिसतो वरती. पोगा एकदम क्लिअर आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, अशा टेम्परेचरला काळू की टिकून राहणं. साहेब बरोबर आहे का? पाला अगदी जाड राहणं. त्या पाला जाता ह्याच्यावर थाप टाकल्यावर कसं असं वाजतोय. आवाज कसा येते म्हणजे ही जाडी आहे ह्याच्यात, रफनेसपणा. आणि खाली बसून बघितलं तर बुंदे चांगले आहेत. त्यामुळं विशेष नाही काय की बाबा. प्लॉट सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्लॉटनी वय खाणं, खालीवर होणं, पोगा गुतणं, वेळ घेणं, टाकलेले खत आपटेक न होणं. तिथं वापराबावर निकड तुम्ही वळाला पहिल्यापासून खताचा आपटेक वाढतंय, पीक वय खात नाही, वेळ घेत नाही, 2 पाल्याच्या मध्ये अंतर राहते, आणि केळी सहज येते. केळी आणताना त्रास कुठलाच होत नाही. नाही एका चढ एक आहे सगळं, काय नाही. इथं कुठं असं म्हणजे कुठं थांबाव आणि कुठनं असा कॅमेरा खालीवर घ्यावं असं सगळीकडे. काढल्यात हिरवी पानं काढाय नव्हती पाहिजे काय काय जागेवरची. खाली बसा आता घोगरे सर आणि बुंदे दावा. कारण हे जे दिसतंय का नाही, ही 27 डिसेंबर 2000 आणि आजची तारीख 23 मे 2026 आहे. 5 महिन्याला 4 दिवस कमी. 5 महिन्याला 4 दिवस कमी. खालनं वरपर्यंत जर हाय असा कॅमेरा घेतला तर केळीची वाढ किती नाही म्हणलं तरी 15 फुटाच्या आसपास सहज येईल, सहज. काही कमी पडायची नाही. आणि 2 पाल्याची मधली अंतरी, खालचा जो पाला खाली पडलाय बेडवरती तो हिरवा आहे आणखी. बरोबर आहे का? पाला बघ कसं वाचतोय आता वाऱ्याने, जस काय ते एखाद्या पालाचा कागद आहे बाजारातल्या. जाड ताडपत्रीचा. बुंदे एकदम जबरदस्त झालेत. ही जर आता आपल्याकडे मीटर असताना 28, 30, 28, 30, 25 इंचाच्या पुढेच बुंद आहे. 25 इंचाच्या आत येणार नाही. वाटलंच तर तुम्ही आता घरी मीटर असला तर उद्या परवा दिवशी कधी थोडस बुंदा मोपून बघा, तुमच्या लक्षात येईल. बुंद्याची साईज एकदम तशी. आणि सगळ्यात महत्वाचं लाली छान आहे. ह्याचा आवाज कसा येतोय बघा अजून. एकदम जबरदस्त. वाढ बघितली तरी एकदम जबरदस्त. कुठलं बी झाडाचं तुम्ही खालनं वरपर्यंत निरीक्षण करा. हे जर बारकावे पाहिजे, 2 पाल्याच्या मधली अंतरी आणि पाऊंडरी.
छान आहे. सगळ्यात महत्वाचं मल्चिंग असताना किळी येणं म्हणजे खूप कठीण राहतं बरं का. हा पण तुम्ही ते पाणी एकदम बरोबर खालनं डबल ड्रीप आहे, मल्चिंगच्या आत डबल ड्रीप आहे, त्याच्यामुळे एकदम ते व्यवस्थित पाणी दिल्यामुळं कुठल्या अडचणी आल्या नाहीत. नाही ह्याच्यात बघितलं तर लव्हाळा भरपूर आहे, लव्हाळ्यामुळे तुम्ही मल्चिंग वापरलाय, पण म्हणजे तुम्हाला मल्चिंगनी साथ दिली आणि तुम्ही तुमच्या जोडीला वापरा घेतले, त्यामुळं इकडे बघायची गरज नाही की ही खालीवर झालंय प्लॉटने गच्चा धरलाय. कारण आपण आपलं लोकेशन घेतलंय, पण आतमध्ये का धावतोय की लोकेशन पासून आतमध्ये प्लॉट बघितल्यानंतर थोडस लक्ष देतं की कसं काय. बरोबर आहे. आपण शेजारी जरी बघितलं ना बारीक, हा खाली बसून बघा. हा एकसारखं बुंद आहेत सगळं, एकसारखं एकसारखं कसा विभाग कुठं कमी दिसन ना तर एकसारखेच आहे. हा. का नाही? चुकीचं आहे. एक सर आता मीटर नाही आपल्या जवळ, नाही तर मीटरनेच मापलं असतं ते. होय की. आपण लोकेशनला उभा आहेत गोगरे सर. थोडस हाय असा कॅमेरा फिरवा पलीकडून वाटे. आम्ही तिसऱ्या लाईन मध्ये तिसऱ्या चौथ्या झाडापाशी होतो, पूर्व अवस्था दुसरी अवस्था. आता केळी वाढली, आपण एकदम कोपऱ्याला आलोय. आता आपण हाय असाच कॅमेरा आपण आतमध्ये नेऊन पण झाडांचे बुंदे, दोन पाल्याच्या मधली अंतरी वगैरे सगळं आपण धावणार आहे. पण आपण लोकेशन धावतो प्रत्येक वेळेस, कारण लोकेशन नाही धावलं तर आपल्यावर कोण विश्वास ठेवणार बरोबर. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल की बाबा वापरा बायोरेनिक आपण आपल्या शेतकऱ्यांनी लागणीपासून वापरलं पाहिजे, बांधणी केल्यावर वापरलं पाहिजे का निसवणीला वापरलं पाहिजे का केळीने ज्या वेळेस वय खाती गच्चा धरती पोका गुत्तो तिथनं वापरायला सुरुवात केली पाहिजे? ह्याची खरी सुरुवात आपल्या शेतकरी बांधवांकडून कुठनं झाली पाहिजे? सुरुवात कुठनं झाली पाहिजे? सुरुवातीपासूनच केली तर सुरुवातीपासून. कारण आता बारीक जर अभ्यास केला, आता ही केळी आपली खालीवर झाली का? थोडी एकच कोपऱ्यात चालणार, बाकी बरं कोपरा सोलला आपला ह्योच कोपरा आहे. मग एक लेवल बरं आतमध्ये एक लेवल. एक लेवल बरं मर नाही, थोडीच आहे एक कोपऱ्यात, थोडी म्हणजे मर नाहीच माझं. नाही आपली टोटल झाडं किती आहेत ही? 24 झाडात मर किती असेल तुमचा अंदाज? 50 बरं 50 मर. आणि ही आता ही कोपरा धरू आपण, ही किती बारीक राहिलेली झाडं किती असते? ती 50 असत्या. 100 झाड किती झाडामध्ये? 24 झाडामध्ये. म्हणजे एकदम कमीत कमी ही बी येणार आहेत झाड, नाही असा विषय नाही, फक्त लहान राहिल्यात बांधाचे कडचित. रानात सगळ्या आपल्या खूप शेतकऱ्यांना माहिती तोडवा जो असतो तो कोपऱ्याला असतो, तिथं पाहिजे अशी मुळी चलत नाही आणि आतमध्ये मुळी चलते, त्यामुळे चांगली झाड. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी? हा चांगलं. ओके. दिलेल्या माहितीबद्दल, केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल सूरज काळे सरांचं आपल्या वापरा बायोरेनिक कंपनीकडून, तसंच आपल्या कॅमेरा धरलेल्या रामेश्वर घोगरे सरांकडून, तुमच्या शेजारी उभा राहिलेल्या गजानन साळुंके सरांकडून, काळे साहेब तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.